नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल मित्र जनार्दन शिंदे आणि स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर जय बजरंगबली भूजल संशोधक. नारळावरती आज आपण पाणी चेक करणार आहोत. लाईन तर सगळ्यालाच कळतात, पण लाईन कोरड्या आहेत का पाण्याच्या याच्यामध्ये परेशान होतात. थोडेसे नारळावर पाणी देणारे, त्याच्यासाठी आज आपण हा प्रयोग काढणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने नारळावर बी कोरड्या लाईन ओळखल्या जातात आणि रॉडवर सुद्धा ओळखल्या जातात. तांब्याच्या लाईन रॉड तर कोरड्या लाईन दाखवतच नाही. इथे एक पाण्याची लाईन आहे, ती अगोदर दाखवतो मी, आणि ती पाण्याची आहे का कोरडी आहे कशी चेक करायची ते देखील दाखवणार आहे. बघा, इथे आपल्याला पाण्याची लाईन लागलेली आहे. एक लाईन आहे ती नंतर आपण बघणार आहे पाण्याची आहे का कशी. पायाच्या अंगठ्याखाली पायाचा अंगठा दिसतंय का, तिथे लाईन आहे. आपण मार्किंग करून घेऊ. फक्त नारळ घेताना आपल्याला मोठा भरपूर पाण्याने भरलेला घ्यायचा. हा बघ, नारळ उचलतोय. आता नारळावरती चेक करायचं ही लाईन भरलेली आहे का कोरडी. आता इथे लाईन सापडली आपल्याला, तर ही लाईन पूर्व पश्चिम आहे. आपल्याला लाईनवर चालत जायचं समोर. बघा, उचलला नारळ, उचलतोय, उचलला, सारखा उचलतोय नारळ. आता परत वापस जायचं. वापस जाताना जर नाही उचलला तर मग समजायचं ही कोरडी लाईन आहे. दोन्ही साईडने उचलला तर समजायचं पाण्याची लाईन आहे. बघा, उचलतं इकडून बी. हा, याचा अर्थ ही लाईन पाण्याची आहे. आता एक कोरडी लाईन आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिच्यावर नारळ कसा मुवमेंट करतो आणि हे रॉडने सुद्धा चेक करणार आहे आपण. समोर कोरडी लाईन आहे, इकडे एक. ती लाईन दाखवतो अगोदर कुठे आहे. पाऊस जरी झाला पण ती कोरडी लाईन आणखीन चालू झालेली नाही. कोरडी लाईन ओळखण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. जे नवीन नारळावर पाणी शोधक आहेत ते. हे बघा, इथे लाईन आहे. परत एकदा आपण सावकाशपणे लाईन शोधून घेऊ. हा बघा, इथे लाईन आहे. ही अशी उत्तर दक्षिण लाईन आहे. नारळावर पाणी बघणाऱ्याला लाईन तर सापडतात, पण त्या कोरड्या आहे पाण्याच्या यातल्या अजून बऱ्याचशा नारळावर पॉईंट देणाऱ्या पानाड्याला समजत नाही. त्याच्यामुळे बोरचे पॉईंट फेल जातात. तर त्यांच्यासाठी आज व्हिडिओ हा राहणार आहे. भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी जरूर बघा. आता आपण तिथं जसं चेक केलं होतं पाण्याच्या लाईनवर, तसं आपल्याला चेक करायचं. आता आपल्याला ही लाईन सापडलेली आहे इथे. हा बघा, त्या लाईनवर जसा नारळ उचलतो तिथं असाच नारळ इथं सुद्धा उचलतोय. आणि आता आपण लाईनवर इकडं 5 फूट चालत जाऊ. बघू काय करतोय नारळ. लाईनवर इकडे चाललो आपण 5 फूट, नारळ अजिबात हालत नाही. आता इकडे चालत जाऊ, बघू नारळ काय करतोय. हा बघा, इकडे गेलं, फास्ट मुवमेंट करतोय नारळ. एक लाईनच्या एका साईडला नारळ उचलतोय. आणि जसा पाण्याच्या लाईनवर उचलत होता तसाच या लाईनवर देखील नारळ उचलतोय. परत दाखवतो मी आपल्याला. हा बघा, इकडच्या साईडने फुल स्पीड मध्ये नारळ उचलतोय. आणि आता आपण या साईडने दाखवतो परत तुम्हाला. या साईडने नारळ अजिबात उचलत नाही. याचा अर्थ ही 100% लाईन कोरडी आहे, ड्राय आहे. हिच्यात थेंबर ही पाणी नाही. आणि आता आपण हे तांब्याच्या रॉडने ही लाईन चेक करणार आहोत. हा बघा, ही धरण्याची पद्धत अशी आहे. अशा पद्धतीने धरायचे. तांब्याचे रॉड हलायचा प्रयत्न करतात, पण अजिबात कोरड्या लाईनवर मुवमेंट करत नाहीत, दाखवत नाहीत. आता हेच रॉड पाण्याच्या लाईनवर बघा कसे काम करतात. पाण्याची लाईन दाखवण्याचं काम करतो. आता सरळ आपली इथे समोर पाण्याची लाईन आहे.
हा बघा, ही तर आपण मग अशी मार्किंग केलेली आहे, ती पाण्याची लाईन आहे. हा बघा, कोरड्या लाईनवर अजिबात रॉड मुवमेंट देत नाहीत तांब्याचे, त्यामुळे कोरड्या लाईन ओळखण्यासाठी नारळावर सुद्धा ओळख येतात, पण तांब्याचे रॉड एकदम परफेक्ट आहे. तांब्याच्या रॉडवर कोरडी लाईन ओळखण्यासाठी जास्त परेशान होण्याची गरज नाही. जय बजरंगबली, जय जवान जय किसान.